1947 पासून चालत येणारी ह्या जागेच्या बाहेर ही रांग आहे चविष्ट सात्विक जेवणासाठी। more than 40 years. Almost 15 years से आ रहे हैं। 9 years almost. 6 वर्ष almost रोज मी इकडे येऊन खातो। ह्या जागेला हॉटेल बिझनेस करून महाल बांधायचे नाहीये तर फक्त आणि फक्त आपली लेगसी पुढे न्यायची। इथे नायगाव, बोरिवली, मलाड असे लांबून लांबून लोक येतात, ते सुद्धा रेग्युलरली। का तर इथला पाहुणचार आणि इथल्या गरमागरम जेवणासाठी। इनफॅक्ट इथे काही वयस्कर मंडळी मला भेटली, ते म्हणाले की इथे वर्षोनवर्ष ते जेवतात आणि आरोग्याला कधीही त्रास झालेला नाही। जैसा खाना है doesn't affect my health. हाँ, तब्येत भी मसरत है। गरमागरम जेवण मिळतं आणि पौष्टिक सुद्धा आहे। तुम्ही मालक असो का कर्मचारी, सगळ्यांनी शेजारी शेजारी बसून पंक्तीतच जेवायचं आहे। कारण या जागेचा हेतूच हा आहे की कुठल्याही स्तराची व्यक्ती असो, इथे परवडणाऱ्या दरात त्यांनी यावं आणि चविष्ट स्वच्छ पारंपरिक जेवण जेवावं। आता नेमकं कसं आहे जेवण याच्यासाठी ब्लॉग बघावा लागेल। सुंदर जेवण असतं, Awesomely hot. कारण फ्रेश असतं, स्टेशन पासून जवळ आहे। आजच्या खाद्य भ्रमंतीमध्ये आपण जाणार आहोत सायनला आणि मी चालली गाडीतनं। पण हे बघा, हे सायन ईस्ट स्टेशन आहे जिथनं अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला दिसणार आहे हे रेस्टॉरंट। नमस्कार मंडळी, माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल रांग, आणि ही रांग कुठल्या जागी जाण्यासाठी आहे। इथे लोक जी येतात ती वर्षोनवर्ष येतात। का? कारण का ही खूप लेजेंडरी ब्रँड आहे, म्हणजे मनीज लंच हो इथे कौतुक करतात आणि म्हणतात की आम्ही कांदिवलीवरनं येतो, आम्ही बोरिवलीवरनं येतो, पण आम्ही सायनलाच येतो। का? कारण का इथला पाहुणचार, इथलं जेवण जे असतं ते एकदम गरमागरम सर्व होतं। त्याच्यामुळे मी म्हणलं की आपल्याला मनीज लंच होमचा ब्लॉग बनवायचाच आहे, तर सायनच्या ब्रँचला जाऊया। आणि आता जसं एक बॅच आत गेलेली आहे तशीच मी पण आत। ही रांग जी दिसत आहे ही एक बॅच आहे। आतली बॅच बाहेर आल्यानंतर ह्यांना प्रवेश मिळणार आहे आणि कुपन घेतला जातात इथे, शिवाय पार्सल्स पण जात आहेत। आता ह्या जागेचं टायमिंग आहे सकाळी 8:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 7 ते 10, आणि शनिवारी ही जागा बंद असते। आत कशी सिस्टम आहे बघण्याआधी थोडे लोकांची आपण गप्पा मारूया आणि त्यांचे एक्सपिरियन्स जाणून घेऊया। कमिंग सिन्स 1980, at that time the rate was 20 rupees per plate and the inflation was fixed at 1 rupee per year. So every year it would increase by 1 rupee. 20 would become 21, then 22. Almost 15 years से आ रहे हैं। We are staying in कांदिवली। स्पेशली हम लोग लंच के लिए यहाँ पे आते हैं। 30 ते 40 वर्षापासून जेवतोय। ह्यांचे वडील होते पूर्वी, आता त्यांची मुलगी मॅनेज करते, पण क्वालिटीमध्ये काही डिफरन्स नाही। रिजनेबल रेट मध्ये देतात आणि खूप सुंदर जेवण असतं, पोट भरतं। वीक में 2 या 3 बार मोस्टली आना रहता ही है। तिथला आहार आहे ना खूप आहे एका माणसासाठी आणि पौष्टिक सुद्धा आहे। 10 वर्षापासून येऊन जेवतोय। आता मला कुठच्याही पोटाला त्रास वगैरे होत नहीं। तो हम लोग 22 रुपए कूपन था, उनका ससरा है उनका, तभी से हम आते हैं। तबियत भी मसरत है, करोड़पति लोग भी इधर गाड़ी रुकाते हैं। पैसे वाले है ना, सब गाड़ी रुका के इधर लाइन में इधर रुक जाते हैं। यहाँ का खाना बहुत अच्छा है, सब घर जैसा खाना है, क्लीनिंग बहुत अच्छा है, क्वालिटी बहुत अच्छा है, पूरा थाली अच्छा है साउथ इंडियन। ही थाळी 105 रुपयाची आहे, पण हा बोर्ड बघा, ह्याच्यावरती दर लिहिलेले आहेत जर तुम्हाला एक्स्ट्रा काही पाहिजे असेल तर। आता एक बॅच गेल्यानंतर इथे बघा छान साफसफाई होते आणि मग ही जी दुसरी बॅच आहे म्हणजे पंगत आता जी लागणार आहे ती एंटर करते। 105 रुपयाला कुपन घ्यायचं आहे जर तुम्ही इथे जेवणार असाल तर, आणि जर पार्सल न्यायचं असेल तर 125 रुपये तुम्ही द्यायचे आहेत। आणि हे केल्यानंतर तिथे छान वॉश बेसिनची पण सोय आहे, सो खूप लोक छान फ्रेश होत आहेत, तोंड हात पाय धुवून मग तिथे टेबल्स परत एक अरेंज करायला मदत करतात, साफ असे स्वच्छ ताट, पाणी, आणि मग जेवण वाढायला सुरू करतात। आणि जर तुम्हाला वाटत असेल की अरे बापरे आपल्याला वेटिंग करावं लागणार आहे, तर ट्रस्ट मी एवढ्या बॅचेस येऊन जाऊन बघितल्या तर 15 मिनिटं ते 20 मिनिटं लागतात ह्या जागेला, म्हणजे एक बॅच, एक पंगत संपायला, आणि त्याच्यानंतर फटाफट नेक्स्ट बॅच। ऑलमोस्ट रोज मी इकडे येऊन खातो। थोडा वेगवेगळा मेनू असतो, पण मला इकडचं खाणं आवडतं कारण फ्रेश असतं आणि व्हॅल्यू फॉर मनी स्टेशन पासून जवळ आहे। We have been coming to this place for almost 9 years almost. The variation is amazing. It's like really amazing. No, you'll never get tired of it. The beauty is everything is fixed. You don't have to apply mind. The food is awesome, hygienic, fresh and served awesomely hot. Nothing beats a hot food. 80 रुपये प्लेट असल्यापासून येतो, आठवड्यात 2 ते 3 वेळा इथे येतो। स्वादिष्ट जेवण, गरमागरम जेवण मिळतं। I am a regular customer. Nicely homely made food. Weekly twice or thrice. It doesn't affect my health. It's healthy food. People are also very nice. आता आपण इथल्या ओनरशी गप्पा मारूया। My name is Soumya Venkat. He's my father-in-law, Mr. K.V. Narayanan. He has been handling this restaurant for ages. The founder of the restaurant is V.S. Mani Iyer. It was established somewhere around 1947. This is not a profit organization basically. We just believe in serving good and humble food to the customers. And that has been a priority since ages, and I think that is the reason it's still surviving. Even though there are a lot of competitions and lot of ups and downs, COVID times have been surpassed. But we have maintained the quality, what we can from our side, and we really don't believe in making an empire out of it. We just want the customers to be satisfied
whatever best we can provide from our side, we are doing it. And the main focus is, it is not meant for only the upper class or the middle class. It is for every class of people, because customers are customers and they are the kings of the restaurant. People from Mira Road, Naigaon, very very far off places. We also have some delivery facilities like Swiggy, Zomato, Magic Pin, and we can also book your food through Borzo, Porter. That's simple and humble food, anytime available to all our lovely customers. एवढं कौतुक आपण बाहेर ऐकलेलं आहे आणि त्या किचन मध्ये आपण आलोय, तर आता एक्झॅक्टली हे गरमागरम कसं मॅनेज करतात सर्व करायला ते बघूया. आंबट तिखट असा मस्त सांबार इथे वाफाळलेला आहे, एवढा मोठा टोप असतो आणि हा आहे गरमागरम रसम. ते लोक कौतुक करतात की एकदम गरमागरम सर्व होत आणि दॅट इज द बेस्ट पार्ट. बघा इथे एकदम हसरा चेहरा, आता फुलके गरमागरम भाजत आहेत, हे लगेच बाहेर जात आहेत. पापड पण बघा छान निथळलेले आहेत. रीफ्राय होणारी गोष्ट इथे अजिबात नाहीये ते, आणि ह्याच्यात पण बघा वाफा काय कमी नाहीये. फडफडीत सुंदर स्वच्छ भात आहे हा, आणि त्याच्या आता मुदी इथे करून हा जसं ताट भरतोय ना तसं लगेच बाहेर जाते आणि लगेच परत एकदा ते सुरू करते. किती मजा वाटते ना, आयतं ताट वाढून दिलं कोणी की. स्पीड सुद्धा मस्त, पटापट लाटतायत आणि फुलके पूर्णपणे असे भाजल्या जातात. यांचे चेहरे बघा, तुम्हाला कळतच असेल किती सालों साल का एक्सपीरियन्स है यहाँ पे. एकदम आटोपशीर छान व्हेंटिलेटेड किचन तुम्हाला दिसेल आणि एकदम टू द पॉइंट आपलं घरचं किचन असतं तसं आहे. बघा ही आहे ओली भाजी, व्हाईट पंपिंग, सुरन अँड चौली, सुकी भाजी, कॅबेज, कॅरेट अँड बीज. फ्रीज नाही आपल्याकडे काय जेवण सकाळीचे जे आहे ना ते उरलेले असते तर संध्याकाळी वापरत नाही. शनिवारी सुट्टी असते. संडेला आपल्याकडे काय आलूची भाजी असते, सुकी भाजी, आणि पातळ भाजीमध्ये मिक्स भाजी, दहीची भाजी बनवली असते आणि खीर पण असते. आणि सगळ्यांना ते दहीची भाजी आवडते. आयटम फक्त रविवारी असते, ते पण 1 वाजेपर्यंत भेटते. दररोजची किंमत सेमच आहे, फक्त जे स्वीट आहे खीर ते 40 रुपयाला एक्स्ट्रा आहे. आरोग्यासाठी एकदम चांगलं फूड वगैरे प्रोव्हाइड करतात. म्हणजे ओनर आणि त्यांचे असिस्टंट वगैरे ते चांगलं सपोर्ट, एक एक पापड किंवा कर्ड्स कोणाला मिळालेले ते चांगलं सुपरवाइज वगैरे करतात. चीज मिळते, गरम गरम खाना भी मिळता है और सस्ता भी है. चला आता खूप गप्पा झाल्यात, आता आपण आपल्या पंक्तीमध्ये बसूया आणि आपलं जेवण सुरू करूया. कुठेही तेल दिसणार नाहीये तुम्हाला. We have a limited thali. We have 2 chapatis, 2 cups of rice, 1 gilla bhaji, 1 sukka bhaji, chutney, pickle, whatever is available on that particular day. This is tomato chutney, curd, and this is the chash. actually पलाकाड स्टाईल केरळचं हे क्युझिन आहे. ओल्या नारळाचा वापर करून ज्या भाज्या असतात सुक्या, मी तुम्हाला नेहमी सांगते की कोकणात आणि साऊथ इंडियन क्युझिनमध्ये खूप साम्य आहे. पापडम हा ऑफकोर्स यांचा स्टँडर्ड स्टेपल तो स्टॅम्प आहे. थाळीची मांडणी आपण बघितली तर त्याच्यामध्ये सांबर आणि रसम येणार आहे, पण त्यांनी इथे मिक्स क्राऊड येतो त्यामुळे वरण पण ठेवलेलं आहे, म्हणजे डाळ ज्याला आपण म्हणतो. सो डाळ पण इथे असते, पण शक्यतो 2, सव्वा 2 पर्यंत ती डाळ संपून जाते. तेव्हा तुम्ही त्यांना काही बोलू नका जर तुम्ही लेट आलात तर. ह्या थाळी व्यतिरिक्त जर तुम्हाला काही साईड डिशेस घ्यायचे असतील तर खूप कमी दरात तुम्हाला ते मिळणार आहेत. इथे एक बोर्ड लिहिलेला आहे ज्याच्यावरती दर तुम्हाला दिसतील, आणि या थाळीमध्ये येणारे प्लेन राईसचे मूद पण आपल्याला दिसत आहेत. आणि आता मला खूप तोंडाला पाणी सुटतं. जी त्यांची ओली भाजी आहे ना त्याच्यामध्ये सुरण पण आहे आणि त्याच्यामध्ये चवळी आहे. मी प्रामाणिकपणे सांगते, मी कधीच अशी भाजी खाल्लेली नाहीये. सो माझ्यासाठी हा खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. दिसताना जरासं तुम्हाला अवियल टाईप दिसतंय हे, बट टेस्ट कशी आहे, सेम आहे का ते बघूया. आणि पायसम, येस, हा संडेला तुम्हाला मिळणार आहे. सो संडेला पण दर तुम्हाला दिसत असतील त्या बोर्डवरती, तर तुम्ही ते पण ऑर्डर करू शकता. बस आता ही पंगत उठून जाईल आणि मी इथेच बसीन, त्याच्यामुळे सुरुवात करू. गरमी आहे त्याच्यामुळे मी खूप पाणी प्यायचा प्रयत्न करते. पहिली आपण ट्राय करणार आहोत ॲक्च्युली ही टोमॅटोची चटणी. त्याच्यामध्ये इतक्या छान अशा बिया दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे, आता मला माहिती नाही त्या टोमॅटोच्या आहेत का मिरचीच्या आहेत, पण खूप प्रॉमिनंटली दिसत आहेत. आणि त्याच्याशिवाय आपल्याला फक्त मोहरी दिसते. ही चटणी तुम्हाला जिभेवरती ठेवल्या गोड लागणार आहे, पण तुम्हाला ठसका पण लागणार आहे. सो ह्याच्यामध्ये लाल तिखट नाही आहे, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, त्याच्या बिया दिसत आहेत. आणि टोमॅटो इतके छान त्यांनी असे लाल फ्रेश वापरले असतील, कारण का तो जो गोडवा असतो टोमॅटोचा तो आहे. आणि फुल त्याला शिजवून त्याला चटणी बनवलेली आहे. तेव्हा तुम्ही जेवायला आलात तर तुम्हाला ही टोमॅटोची चटणी मिळाली ना तर तुम्हाला खूपच मजा येणार आहे. पहिलं जे आहे हे सुकं पोरियल आपण ट्राय करूया, जे आहे कोबी, बीन्स आणि गाजर. फक्त ह्या भाज्या स्टीम केलेल्या आहेत. जे ते म्हणतात ना लोक की एकदम पौष्टिक आहेत किंवा मी इतके वर्ष खातोय कधी मला काही त्रास झाला नाही. आणि इनफॅक्ट मी वयस्कर मंडळी एवढी सारी बघते इथे, कारण याच्यामध्ये मी लिटरली म्हणते या थाळीमध्ये
एक चमचा तरी तेल असेल का मला ह्याची शंका आहे, कारण का पोळ्यांना नाही आहे, कुठल्याही भाज्यांना जास्ती दिसत नाही आहे, सांबार आणि ह्या सगळ्या गोष्टींना तर नाहीच आहे. त्यामुळे त्या अर्थी पण तुम्ही किती सुंदर ही अशी पौष्टिक किंवा नॉन ऑइली आहे याचा अंदाजा लावू शकता. सो पोरियल व्हेरी फ्रेश. याची फोडणी आहे आपली मोहरी आणि कढीपत्ता, ओला नारळ आहे त्याच्यामध्ये, आणि हे कूट म्हणतात, म्हणजे आपल्यामध्ये आपण जी रस्सा भाजी किंवा ओली भाजी म्हणतो त्याला. फर्स्ट टाइम मी ट्राय करणारं कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये सुरण आहे, भोपळा आहे आणि चवळी आणि ओला नारळ पण आहे. मला पर्सनली ते जे एकदम बारीक केलेला असा नारळ असतो ना, आणि ते जे असं वरती वाटपासारखं लावतात आणि त्याचा जो स्वाद प्लेन राईस बरोबर येतो ना, तो अनपॅरलल असतो, तो ह्याच्यामध्ये आहे. व्हेरी युनिक, व्हेरी सिम्पल. म्हणजे रोज जे आपण घरी ज्या पद्धतीच्या भाज्या खातो, अनलेस यू आर अ साऊथ इंडियन, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप वेगळं घरगुती असं चविष्ट जेवण करायला मिळणार आहे. क्वांटिटी मी काय सांगते की खूप भरपूर आहे. म्हणजे एरवी आपल्याला वाटतं की लिमिटेड थाळी म्हणजे असं असेल की एक्स्ट्राच गोष्टी आपल्याला मागवत राहाव्या लागतील, पण तुम्ही बघितलं तर 1 मूठ राईस देऊ शकले असते, पण इथे 2 मूठ देत आहेत आणि केवढं खाणार आहात गाईज. पोळ्या पण त्यांच्या प्रॉपर मोठ्या आहेत. प्रामाणिकपणे वाटतं साऊथ इंडियन जेवण आहे ना, हे राईस बरोबर जेवढं मजेदार लागतं ना आणि जेवढं असं टेम्पटिंग लागतं ना, तेवढं चपात्यांबरोबर छान लागतंच, पण खरी मजा मला तरी राईस बरोबर येते. सो कूट आणि पोरियल 11 on 10. आधी रस्सम बघणार आहे, एकदम पातळ आहे. खूप लोक पहिला रस्सा मला आला ना असा चमचा घेऊन असा सुरू केलेला खायला प्यायला. इट्स ॲक्च्युली व्हेरी नाईस. आणि रस्सम तुम्हाला माहिती नेहमी अशी गोष्ट आहे की जसं छान ठसका देते. मी खूप ठिकाणी बघितलं आहे तसा एक तवंग असतो तेलाचा, याच्यावरती नाही आहे. आणि आता सांबार. सांबारमध्ये मला भाज्यांच्या बिया दिसत आहेत. आय थिंक वांग्याच्या बिया असतील. त्यांचा सांबार खूपच वेगळा आहे. एक असा सुगंध असतो सांबार मसाल्याचा जो आपण वापरला की आपण घरी वरणाला फोडणी देतो तसं बनवतो, तसा नाही आहे हा फारच पारंपरिक आहे. मंडळी बघा ना, आता 3री पंगत उठून गेली तरी मी इथेच आहे कारण का मी तुमच्याशी बोलतीये. सांबार ॲक्च्युली येऊन किती वेळ झाला आहे तरी ते गरम आहे. थोडीशी सुकी भाजी कोबीची घेणार आहे. हा सांबार इतका मस्त, एकदम वेगळा आहे, असा छान चटकदार आहे. म्हणजे नुसता असा बेसिक सांबार लागत नाही आहे, तो काहीतरी ह्याच्यामध्ये झिंग आहे. तर त्यांची घरगुती पद्धत आहे. असा पातळ, म्हणजे उगाचच असा नुसता मसाल्याचा थर दिसत नाही आपल्याला. लिमिटेड ठेवलं तरी दोन्ही भाज्यांची क्वांटिटी एवढी देत आहेत ते, म्हणून लोक एक्स्ट्रा जास्त काही घेतच नाही आहे. सो आता आपण घेतलेला आहे रस्सम, आणि खूप लोक मी इथे बघते ना थोडंसं असं वटकण लावून पण पितायत आणि खातायत. राधर रस्सम भातचे फॅन बेस हा वेगळाच आहे. त्यात पापडमनी पण काय मजा एलिव्हेट होते ना. एव्हरीथिंग वर्क्स इन कॉम्बिनेशन्स. जसं तुम्ही आणि मी, वी वर्क इन कॉम्बिनेशन टू क्रिएट अमेझिंग व्लॉग्स. वरण भात, तुरीची डाळ, टोमॅटोची चटणी घेऊ शकता. इथले जे लोणचे आहेत ना ते पण देतात, कुठलेही प्रेझर्वेटिव्ह नसतात, एकदम ताजी बनवलेली असतात, ते तुम्हाला देतात. म्हणजे माझ्याकडे अजून एक एक्स्ट्रा राईस आहे आणि मी आत्ताच फुल झाली आहे. ही सफिशियंट होणार आहे थाळी. आणि जर का जरा खूप जास्ती तुमचा आहार असेल तर तुम्ही कमी दरात बघितलंच आहे, बाकीच्या एरवी सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. नक्की 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 तुम्ही भेट दिली पाहिजे गाईज. स्टाफ खूप फ्रेंडली आहे. म्हणजे कसं ना वॉर्म्थ, मी नेहमी म्हणते की जे हात आपलं जेवण बनवतात आणि जे लोक आपल्याला वाढतात त्या एनर्जीवरनं पण खूप निर्भर करतं की आपल्याला कितपत ते जेवण पचतंय, आवडतंय. तर अशा कुठल्या तरी व्यक्तीच्या हातून येत असेल, जे वखवकलेलं असेल, चिडचिड करत असेल, तर मला ते पचणार नाही आणि मला माझ्या आरोग्यासाठी ते योग्य वाटत नाही. आता पुलियोदरे राईस आणि लेमन राईस, म्हणजे बेसिकली टॅमरिन राईस आणि लेमन राईस हा आपण ट्राय करणार आहोत. मूद बनवून आणलेलं, पण तरी ते असे गच करून बसलेले नाही आहेत, एकदम छान असे फडफडीत आहेत. आणि असे केले तरी त्याच्यावरती असा तेल तेल असंच नाही आहे. दिसतात शेंगदाणे, डाळ, टॅमरिन टाईप, जणू चाट मसाला ॲड केल्यासारखं आणि चिंच ॲड केल्यासारखं असा हा राईस आहे. लेमन राईस आपल्या इथे जो फोडणीचा भात करतात तसंच असतं ना. सो मला असं वाटतं की फक्त लिंबू पिळे, म्हणजे पोह्यांसारखी फोडणी असते, मस्त. म्हणजे स्विगी झोमॅटोवरती तुम्ही पार्सल हे मागवू शकता. आता थोडंसं ताक पिऊया, आणि का आता बाहेर आहे एवढा उकाडा. हा असा पुदिनाचा असा झलक आहे. चाट मसाला वगैरे काही नाही आहे. आता कुछ मीठा हो जाय मध्ये आहे आपलं पायसम, म्हणजे आपली शेवयाची खीर, ज्याच्यामध्ये आहे केशर आणि ड्रायफ्रूट्स. हे तुम्हाला 40 रुपयाला फक्त संडेला मिळणार आहे. तुपात बनवलेली पातळ शेवयाची
अशी सुंदर खीर म्हणजेच पायसम याने मी पूर्तता करत आहे आणि तुम्हाला सांगत आहे इथे नक्की या, फॅमिली सहित या. थोडंसं वेट करावं लागेल ना, पटापट पंक्ती होतात म्हणजे का 15-15 मिनिटामध्ये. आणि जसं इथे एक जणांनी सांगितलं ना की एवढं छान जेवण मिळतं की आम्हाला असं वेट करायला पण काही वाटत नाही. सो कॉमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही इथे येऊन गेला आहात का, येणार आहात का. आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल. लाईक शेअर सबस्क्राईब.